आपल्याला प्राईम टाइम पूर्ण करायचा असतो. तर तुम्ही हँड तसाच ठेवा. तुमचा प्राईम टाइम नंतरचा अनुभव, प्राईम टाइम नंतर आपण अनुभव घेणार आहोत. तर आता आपण इन्व्हाइट करतो आहोत आजच्या प्राईम टाइम साठी आदरणीय ज्योत्स्ना पाटील मॅडम यांना. मॅडम हँड करायचं आहे. महिलांचं आरोग्य या अतिशय महत्वपूर्ण विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. येस वेलकम. सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आवाज येतोय सर? येस, लाऊड अँड क्लिअर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर थँक्यू सो मच आदरणीय आयरे सर की तुम्ही वॉर्म असं माझं वेलकम केलं. आणि आदरणीय योगेश शिंदे सरांनी जो वर्कआउट करून घेतला, जबरदस्त वर्कआउट, आणि तो वर्कआउट म्हणजे एक्स आर्मी पर्सनने करून घेतलेला वर्कआउट होता. कमीत कमी 500+ कॅलरीज तरी आपल्या सर्वांच्या नक्कीच बंद झालेल्या असणार, याची आपल्या सर्वांना नक्कीच खात्री आहे. घामाची अंघोळ तुमची झालेली आहे. आणि हा झाला आपला 20% रोल. परंतु अजून 80% रोल आपला बाकी आहे, तो म्हणजे आपल्या सकस संतुलित आहाराचा. कारण 100% जर आपला रिझल्ट हवा असेल, 100% माइंडसेट जर आपल्याला तयार करायचा असेल, तर आपल्याला आपला 100% रोल पूर्ण करण्यासाठी आता 80% रोल ऍड करण्याची गरज आहे. आणि तो म्हणजे आपला सकस संतुलित आहार. मी माझा बनवला आहे आजचा माझ्या ड्रेसला मॅचिंग आणि माझ्या विषयाला मॅचिंग असा पिंक कलरचा रोज खीर. येस, आपण पण सांगू शकता आपला फ्लेवर. येस येस, आवाज येतोय सर? येस येस, येतोय येतोय येतोय. मॅडम मॅडम रोज फ्लेवर. येस, बघा खूप सुंदर सुंदर फ्लेवर आहे. माझ्यासारखाच कुणाचा तरी शेवटी रोज फ्लेवर आहे होता. फ्लेवर जरी वेगवेगळे असले, परंतु त्यांचं काम एकच आहे, ते म्हणजे आपल्या शरीराची न्यूट्रिशनची गरज पूर्ण करणं. आणि यासाठीच आपण हा सकस संतुलित आहार सर्वजण वर्कआउट नंतर आपण घेत असतो. चला, तर मी ज्योत्स्ना पाटील सटाणा येथून आज आपल्या सर्वांसमोर एक छान आणि जिव्हाळ्याचा आपला सर्वांचा असा विषय आज घेऊन येत आहे, तो म्हणजे वुमन्स हेल्थ, म्हणजेच आपल्या महिलांचं आरोग्य. असं मला असं वाटतं की एकही घर असं आपल्या इथं कम्युनिटीमध्ये किंवा समाजात नसेल की ज्या घरामध्ये महिला नसतील. मग ही महिला म्हणजे फक्त कोणत्या रूपात असू शकते मग? तर तिचे खूप सारे रूप आहे. नारी शक्ती जिला आपण म्हणत असतो, जिला आपण दुर्गा म्हणतो, कोणी काली म्हणत असतं. आणि नवरात्र, आपण जसा नवरात्रीमध्ये आपण स्त्री शक्तीचा जागर साजरा केला, अशी ही स्त्री म्हणजे आई, बहीण, पत्नी, मुलगी, त्यानंतर आपली नणंद असो, आपली मैत्रीण असो चांगली, या सगळ्या रूपामध्ये असणारी व्यक्ती म्हणजे ही स्त्री. बघा, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, आणि स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणांची साथ, आणि स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यावरची मात. बघा, ही स्त्री कित्येक साऱ्या गोष्टी करू शकत असते. मग हिच्या आरोग्याची काळजी घेणं देखील आपल्यासाठी तेवढंच क्रमप्राप्त आहे आणि आवश्यक देखील ठरतं. तर बघा, लहानपणी ना आम्हाला शाळेमध्ये एक निबंध दिला जायचा, खूप सारे निबंध. त्यातला एक माझ्या आवडीचा विषय म्हणजे जर आई संपावर गेली तर. मी इमॅजिन करायची आणि आम्ही लिहायचो. त्यावेळेस काय असे नवनीत नव्हते, गाईड नव्हते किंवा निबंधाचे आयते पुस्तकं नव्हते. मग आम्ही कल्पना करायचो की आमची आई जर संपावर गेली तर तो दिवस. आधी आम्हाला काही नाही, असं वाटायचं काही नाही, आई संपावर गेली तर काही नाही, होऊ शकतं, घरातलं आपण करून घेऊ. पण जेव्हा आम्ही तो निबंध लिहायला सुरुवात करायचो आणि एक एक मुद्दा अगदी आम्हाला उठवण्यापासून तर रात्री झोपवेपर्यंत आमच्या आईचे जे कामं आम्हाला दिसली, आणि ते कामं जेव्हा आम्हाला कळलं की आईशिवाय आपले हे काम किंवा घरातल्या स्त्रीशिवाय आपले हे काम होऊ शकणार नाही, आणि शेवटी तो निबंध लिहिताना नक्कीच आमच्या डोळ्यांमध्ये पाणी यायचं. आणि तेव्हाच मला कळलं की आपल्या घरातलं किंवा प्रत्येक घरातलं एका स्त्रीचं महत्व काय असू शकतं. आणि म्हणूनच आई संपावर जाऊ नये आणि की घरातली स्त्री कधीच संपावर जाऊ नये असं जर प्रत्येकाला वाटत असेल, तर आजचा प्राईम टाइम मी सर्वांना विनंती करेल, आपल्या महिला भगिनींना किंवा आपल्या पत्नींना, आपल्या घरातल्या आईला या सर्व ठिकाणी बसवा आणि फक्त अर्ध्या किंवा 20 मिनिटासाठी आपण इथं बसूया. आणि त्यांच्या आरोग्य जर बदल झाला तर नक्की तुमच्या घरातलं वातावरण छान आणि सुंदर होणार आहे. बघा, परमेश्वराची जर सर्वात सुंदर निर्मिती जर कोणती असेल ना, ती म्हणजे ही स्त्री. आणि कवींनी तर खूप साऱ्या उपमा दिल्या आहेत तिला. आणि जर परमेश्वराची सुंदर निर्मिती जर स्त्री आहे, आणि ही सुंदर असलेली स्त्री जेव्हा पुनर्निर्मितीचं कार्य करते, पुन्हा हे विश्व निर्मितीचं कार्य जर या स्त्रीला दिलं आहे, तर ही स्त्री अबला कशी असू शकते बरं?
तर बघा किती सबला असेल ती, किती ताकद तिच्यामध्ये असेल, कारण पुनर्निर्मितीचं जे सगळ्यात मोठं कार्य आहे, महान कार्य देवाने तिला सोपवलेलं आहे आणि म्हणूनच हे विश्व खूप सुंदर झालेलं आहे. बघा कवींनी ना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रीला उपमा दिल्या आहे. ती परी, ती फुलराणी, ती राजकुमारी, ती नाजुका, ती हळवी, ती बरंच काही. परंतु या सर्वांनी काय केलं, तिच्या सौंदर्याचंच वर्णन केलंय. सुक्त कुठे माहितीये का, यांनी कुणीही तिच्या समस्यांबद्दल, तिच्या आरोग्याबद्दल किंवा तिच्या तिच्या हसण्यामागे, तिच्या हसण्यामागे तिचं जे रडणं असतं किंवा तिचं जे आतलं दुःख असतं ते कुणीही शक्यतो जाणून घेण्याचा प्रयत्न करत नसतं. आणि यामुळे ही स्त्री घुसमटत असते, तिचा कोंडमारा होत असतो आणि त्यामुळे ती सामोरी जात असते खूप साऱ्या तिच्या आरोग्याच्या समस्यांना. आणि त्यामुळे आजची जी स्त्री आहे, पूर्वीची स्त्री होती जात्यापर्यंत मर्यादित आणि जात्यापासून ते आजचा चाकापर्यंतचा म्हणजे गाडी चालवण्याचा, स्टेअरिंग चालवण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, हाच माझ्यासाठी खूप स्वाभिमानाची गोष्ट आहे, की आजची स्त्री किती प्रगत झालेली आहे. काही का असेना तिच्यामध्ये आज एक जागरूकता झालेली आहे. जात्यापासून ते चाकापर्यंतचा जो प्रवास आहे या स्त्रीचा, हा हेच निर्देशित करतो. आज समाज तिच्या पाठीशी आहे, तिचे पती तिचे पाठीशी आहे, तिचे भाऊ, तिचे घरातले वडील, या सर्वांचा जो सहभाग आहे म्हणजेच तिचा आजचा चाकापर्यंतचा आलेला प्रवास. तुम्हाला एक छोटीशी हे सांगते माझ्या लहानपणीची, की मी जेव्हा त्यावेळेस आम्हाला पहिलीला इंग्रजी नव्हतं. मग 5वीला जेव्हा आम्हाला इंग्रजी आलं ना, आम्हाला एक मोंडे सर होते. अतिशय उत्कृष्ट इंग्रजी शिकवायचे. आमची सुरुवातच एबीसीडी पासून. मग त्यांचं एक नेहमी एक वाक्य असायचं, की धिस इज अ मॅन, बघा माझा हात, धिस इज अ मॅन आणि धिस इज अ वुमन. धिस इज अ मॅन, धिस इज अ वुमन. त्यावेळेस मी म्हणायची, की हे सर असं का करतात, की धिस इज अ मॅन, धिस इज अ वुमन. म्हणजे त्यावेळेस त्या सरांनी माझ्या डोक्यात कुठेतरी असं ते बसलं, की स्त्रीची शारीरिक रचना ही पुरुषांपेक्षा काहीशी म्हटण्यापेक्षा खूप सारी वेगळी आहे. म्हणजे त्यांच्यात देखील ते बिंबवलं गेलं असेल. म्हणूनच ते आम्हाला जेव्हा समजून सांगायचे, की धिस इज अ वुमन. म्हणजे स्त्रीची शारीरिक रचना ही वेगळ्या प्रकारची आहे हे माझ्या मनात, पण मला त्यावेळेस त्या शास्त्रीय संज्ञा कदाचित माहिती नसतील. परंतु माझ्या डोक्यात हे बसलं, की स्त्रीची शारीरिक रचना ही इतर किंवा पुरुषांपेक्षा काय केलेली आहे, वेगळी आहे आणि म्हणूनच तिचं वेगळेपण हे ठरत असतं. कारण तिची शारीरिक रचना खूप जटिल आहे, खूप वेगळी आहे. तिच्या शारीरिक जैविक गोष्टी देखील तिच्या पुरुषांपेक्षा तिच्या समस्या देखील वेगळ्या असू शकतात. तर बघा एक स्त्री जेव्हा स्वावलंबी बनते ना, तेव्हा काय होतं म्हणजे का स्वावलंबी बनलं पाहिजे स्त्रीने? तर एक छोटंसं गोष्ट सांगेल अजून, की स्त्री जेव्हा स्वावलंबी बनते आणि स्वावलंबी बनल्यामुळे पुरुष नोकरी करतो, मान्य आहे. पण जेव्हा एक स्त्री नोकरीला लागते किंवा ती जर स्वावलंबी पायावर उभी असेल, तर किती महिलांना रोजगार मिळतो हे लक्षात घ्या. मी ला जेव्हा नवीन लागली, आमच्या शिक्षण सेवकांचं प्रशिक्षण होतं, तेव्हा एक स्त्रीच्या आरोग्यावर किंवा याच्यावर मला बोलायला लावलं. मी एक सहज मुद्दा मांडला, की जर एक स्त्री आरोग्य किंवा नोकरीला असेल, कुठलाही जॉब असो, मग शिक्षिका असेल, ती डॉक्टर असेल किंवा ती अजून काही करत असेल, तर त्यावेळेस ती अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देते. बघा ते कसं. जर मी शिक्षिका आहे, तर माझ्या मुलांना सांभाळणारी एक मी मुलगी किंवा एक स्त्री कामाला ठेवू शकते. माझ्याकडे एक पोळीवाली असते, माझ्याकडे एक धुणं धुणारी असते, माझ्याकडे एक भांडे घासणारी असते. त्याच्यानंतर माझे इस्त्रीचे कपड्यांसाठी मी बाहेर जाते कारण मला वेळ नसतो. त्यानंतर माझ्या घरातल्या म्हणजे सगळ्यात पुन्हा मी हेल्थ कॉन्शियस होते, की मला छान दिसायला किंवा मला जेव्हा मी जॉब करते तेव्हा मला असं वाटतं, की मी सुंदर दिसायला पाहिजे. मग मी पार्लरमध्ये पण जात असते आणि या सगळ्या गोष्टींमुळे एका महिलेमुळे बघा 7 ते 8 महिलांना रोजगार प्राप्त झाला. म्हणून आजपासून सर्व महिलांनी ठरवूया, की आपण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात स्वावलंबी होऊया. चला तर जाऊया आपण महिलांचं आरोग्याकडे. बघा खरं तर महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची खूप सारी गरज आहे. कारण महिलांना असणाऱ्या विविध जबाबदाऱ्यांमुळे तिचा असा गैरसमज झालेला आहे, की मी हे सर्व करायचं आहे, घरातल्यांचं सर्वांचं करायचं आहे, परंतु स्वतःच्या आरोग्याकडे काय होत असतं, तिचं दुर्लक्ष होत असतं आणि तिचंच काय घरातल्यांचं सर्वजण तिला काय करत असतात, ग्रँटेड घेत असतात, गृहीत धरत असतात, की ही तर काय घरातच असते, हिला काय गरज आहे हे करण्याची, हिला काय गरज आहे ते करण्याची, हिला काय गरज आहे स्वतःच्या हेल्थची काळजी करण्याची. आणि त्यामुळे काय होतं, स्त्री पण असं स्वतःला कन्सिडर करत असते, की मला या कुठल्याही गोष्टींची किंवा मला माझ्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज नाहीये. परंतु होतं काय, की कालांतराने तिचं हे दुर्लक्ष इतकं वाढतं, की ती खूप साऱ्या आजारांना बळी पडते आणि मग त्यावेळेस मात्र खूप उशीर झालेला असतो. बघा
स्वतःवर आधी प्रेम करायला शिका. माझ्या सर्व माता भगिनींना मला इथं विनंती आहे की आधी स्वतःवर प्रेम करायला शिका, कारण तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकला तर जग तुमच्यावर प्रेम करणार आहे. बघा, जब वी मेटचा एक सुंदर डायलॉग आहे की मैं मेरी फेवरेट हूँ, मैं मेरी खुद की फेवरेट हूँ. तसंच सर्व महिलांनी जर प्रयत्न केला ना की आपण स्वतःचा आधी प्रिय होऊया, तर आपण सर्वांवर चांगल्या प्रकारे आपण प्रेम करू शकतो आणि आपण स्वतःचं आरोग्य देखील चांगलं राखू शकतो. सो सगळ्या महिला भगिनींना हे सांगेल, यू आर व्हेरी स्पेशल डिअर. त्यामुळे आजचा प्राईम टाइम तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. आणि अजून बघा, जर दोघे जॉब करणारे असतील ना, तर काय होतं माहितीये का, स्त्रियांचं आरोग्य बिघडण्याचं कारण सांगते मी तुम्हाला. आता आपण कारण बघूया. जर दोघे जॉब करणारे असतील ना, तर बाईक वरून उतरतात किंवा आता फोर व्हीलर वापरतात, शिक्षक असो कुठल्याही पेशामध्ये. पुरुष काय करतो, येऊन हातपाय धुतो आणि सोफ्यावर बसतो. स्त्री काय करते, लगेच पदर खोचते आणि चहा पाण्याला, आपल्याकडे चहा घेत नाही, पण आपल्या जे काही असेल नाश्ता पाण्याला ती लागत असते. म्हणजे इथंच आपल्याला हा भेदभाव लक्षात येतो की दोघे सारखं श्रम करून आले, नोकरी करणारा पुरुष आणि नोकरी करणारी स्त्री. पण हा जो भेदभाव आहे, की हा जो लिंगभेद आहे, पुरुष प्रधान संस्कृतीचं जे लक्षण आहे, की तिने पण असं समजून घेतलेलं असतं की मी जरी दिवसभर थकून आली, परंतु किचन मध्ये जाण्याची जबाबदारी, कारण तिलाही वाटत असतं की आल्यानंतर थोडंसं आपणही सोफ्यावर लोळावं, आपणही जरा आराम करावा. परंतु तिचा माइंडसेट असा झालेला असतो की आपलं हेच काम आहे की आपण हे पण करायचं, ते पण करायचं आणि आपण सर्वच करायचं. यामुळे होतं काय, तिच्या शरीराला आराम मिळत नसतो. इव्हन शेतकऱ्यांचं पण बघा, शेतकरी स्त्री आणि पुरुष जर दोघं शेतात काम करून आले ना, ती बिचारी लगेच चुलीजवळ जाते आणि स्वयंपाकाला लागत असते. म्हणजे हे आपलं पूर्वापार, मला काही त्याच्याला दोष नाही द्यायचा, ती आपली संस्कृती आहे, हरकत नाही, आपण ते काम करणार आहे. तरी पण त्यातल्या त्यात आपण त्या स्त्रीच्या आरोग्याची जर काळजी घेतली तर ती अधिक कार्यक्षम आपल्या कुटुंबासाठी ठरणार आहे. त्यामुळे ती स्त्री जरी हळवी नाजूक असं कवींनी म्हटलं असेल, परंतु ती स्त्री तेवढी स्ट्रॉंग ठरू शकते जर आपण तिला सपोर्ट केला तर. बघा, स्त्रियांचं सर्वात मोठं मानसिक आरोग्य ढासळण्याचं कारण म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील जो असमान शक्ती संबंध आहे. बघा, स्त्रीमध्ये म्हणजे बलस्थानं तिचे खूप आहेत, तिला ठाऊक असली तर नक्कीच ती खूप बलशाली आहे, परंतु शारीरिक रचना अशी आहे की ती थोडीशी शारीरिकदृष्ट्या नाजूक ही ठरत असते, म्हणजे तुलनेमध्ये पुरुषांच्या. त्यामुळे काय होतं, तिची शारीरिक वाढ किंवा तिची शारीरिक जी कमजोरी आहे त्यामुळे ती मागे येत असते. तसेच शारीरिक, लैंगिक आणि भावनिक हिंसाचाराचा संभाव्य धोक्यामुळे देखील ती स्त्री मागे येत असते. बघा, समाजामध्ये आपण खूप वाईट गोष्टी ऐकत असतो की स्त्रियांना असुरक्षितता खूप वाढली आहे, लहान मुलींवर जे आपण न्यूज मध्ये ऐकत असतो. या ज्या गोष्टींचा तिच्या मनावर जो पगडा आहे ना, त्यामुळे ती कुठेतरी मागे येत असते, तिचा कॉन्फिडन्स तिचा कमी होत असतो आणि या असुरक्षिततेच्या भावनांचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावर आणि त्या शारीरिक आरोग्यावर देखील होत असतो. त्यानंतर पूर्वीच्या काळी जे दारिद्र्य म्हणता येईल किंवा मुलींच्या आरोग्यावर खूप जास्तीचं ओझं किंवा चुलीचा वापर केला जायचा. या चुलीच्या वापरामुळे काय व्हायचं, स्त्रियांच्या डोळ्यांमध्ये धूर वगैरे जायचा. त्यामुळे त्यांचे डोळे लवकर खराब व्हायचे, त्या डोळ्यांचं ऑपरेशन लवकर केलं जायचं आणि त्या दुर्लक्ष व्हायचं. या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होता, स्त्रीचे आरोग्य बिघडण्यावर होता. त्यामुळे पुढचा आहे स्वतःबद्दलची अनास्था. मी आधीच सांगितलं की आधी स्वतःवर प्रेम करा. स्त्रियांनी स्वतः असं ठरवून घेतलं की माझ्याबद्दल, त्यांना इतकी अनास्था असते ना की घरी राहणाऱ्या स्त्रियांना असं वाटतं की आपण एकदा सकाळी गाऊन अडकवला की आपण काही चांगलं घालायचं नसतं, आपण चांगलं राहायचं नसतं, आपण काहीच करायचं नसतं. ही जी अनास्था आहे सगळ्यात मोठं कारण आहे स्त्रियांचं मानसिक आरोग्य खराब होण्याचे. आपण कशात तरी स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे, चांगल्या गोष्टींसाठी आपण वेळ दिला पाहिजे. म्हणजे त्याला म्हणेल की मी स्वतःबद्दल जागरूकता नसणे, सेल्फ अवेअरनेस नसते. मग तो सेल्फ अवेअरनेस नुसता तुमच्या शारीरिक नाही तर तुमच्या पेहरावाबद्दल, तुमच्या राहण्याबद्दल, तुमच्या बोलण्याबद्दल, सगळाच तुमचा सेल्फ रिस्पेक्ट तुमच्या वागण्यातनं तुमचा तो दिसला पाहिजे. त्याचे सामाजिक आर्थिक परिस्थिती, शिक्षणाचा अभाव आणि लैंगिक शिक्षणाचा सगळ्यात मोठा अभाव असणं हे स्त्रियांचं आरोग्य बिघडण्याचं हे सगळ्यात मोठं कारण आहे. बघा, आपल्याकडे जेव्हा मासिक पाळी सुरू होते मुलींना किंवा टीव्हीवर जेव्हा जाहिरात लागते याची सॅनिटरी नॅपकिनची किंवा पॅडची, साहजिक सगळ्यांचं, अगदी सुशिक्षित असो की अडाणी घर असो, त्यातलं प्रत्येक जण काय करतं, लगेच इकडे तिकडे बघायला लागतं, अस्वस्थता वाढते की आई रिमोट घेते, चॅनल बदलते, वडील कुठेतरी बाहेर निघून जातात, भाऊ इकडे तिकडे बघतो. हे सगळं चुकीचं आहे. ऍक्च्युअली हा सगळा लैंगिक शिक्षणाचा अभाव आहे, कारण ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्या नैसर्गिक प्रक्रियेला तुमच्या घरातल्या सर्वांनी जर त्या महिलेला किंवा त्या
मुलीला जर इथं सहकार्य केलं, नक्कीच तिचा हा जो अवघड वाचणारा तो प्रवास आहे तिचा मासिक धर्माचा, तो नक्कीच इझी होणार आहे. आणि हाच आहे आपला लैंगिक शिक्षणाचा अभाव. शाळेमध्ये देखील आता हे छान आलंय, जागरूकता आली याबद्दल, की शाळेत त्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतो. आमच्याकडे विशाखा समिती आहे. खूप सारे अशा आरोग्य आम्ही मुलींना आता समजावत असतो. बरीचशी जागरूकता आता वाढली आहे. तरी देखील लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे मुलींना याबद्दल जरा अस्वस्थता वाटत असते. बघा, ज्यावेळेस मुलींना पिरियड येतात त्यावेळेस जर तिच्या आईऐवजी जर तिचे वडील किंवा तिचा भाऊ सोबत जर तिच्या गेला ना ते घ्यायला मेडिकलमध्ये, तर ती इतकं छान तिला वाटणार आहे, की तिला असं वाटतं की अरे मला काही असं वेगळं काही झालेलं नाहीये, माझे वडील जर माझ्या सोबत हे घ्यायला येऊ शकतात तर नक्कीच ही काहीतरी नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि मी एका चांगल्या गोष्टीचा मी भाग बनत आहे. कारण पुनर्निर्मितीचं सगळ्यात मोठं कार्य म्हणजे मासिक धर्म सुरू होणं असतं. बघा, काही ठिकाणी आपण बघतो समाजामध्ये, काही समाजामध्ये याचा मोठा सोहळा केला जातो मासिक धर्माचा, काही त्या मुलीची पूजा केली जाते, कारण एक स्त्रीचं एक नवीन जीवन त्या ठिकाणी सुरू होत असतं. आणि काही ठिकाणी मात्र तिला सापत्न भावाची वागणूक दिली जाते, म्हणजे तिला वेगळं बसवलं जाणं स्त्रियांना. पूर्वीच्या काळी होतं, आता मे बी नसेल. परंतु जर त्या गोष्टीचा चांगल्या गोष्टीने जर पॉझिटिव्हली जर बघितलं तर नक्कीच तिचा हा प्रवास सुलभ होणार आहे आणि स्त्रियांचं आरोग्य राखण्यासाठी त्यासाठी मदत होणार. कारण हीच खरी सुरुवात असते मुलींचं आरोग्य बिघडण्याची. इथून तिचं हायजीन मेंटेन होणार असतं, तिला चांगल्या आरोग्याच्या सवयी लागणार असतात. यामुळे तिच्या कुटुंबाने खंबीरपणे, तिच्या पतीने असो, तिच्या भावाने असो, तिच्या वडिलांनी असो, की तिच्या आजोबाने असो, की तिच्या मित्राने असो, तिच्या मागे खंबीर असं उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे स्त्रियांचं आरोग्य नक्कीच ढासळणार नाही. तेच मी सांगितलं की लिंगभेद, लिंग आधारित संस्कृती असल्यामुळे सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यानंतर स्त्रियांचं आरोग्य बिघडण्याचं पुढचं कारण आहे कुटुंब नियोजन आणि आरोग्य सेवेचा अभाव. त्यानंतर गर्भधारणेसाठी किंवा गर्भपातासाठी स्त्रिया जे वेगवेगळे आता उपाय करत असतात त्याच्यामध्ये की स्त्रियांचं आरोग्य ढासळत असतं. कारण समाजामध्ये स्त्री पुरुष लिंगभेद अजूनही आता बरेचसे त्याच्यावर बंदी आली आहे, की मुलगा की मुलगी, मग ते चाचणी करून घेणं त्या गोष्टी, म्हणजे चुकीच्या पद्धतीने जेव्हा गर्भपात केले जात असतील पूर्वी, त्यामुळे त्या स्त्रीच्या आरोग्यात हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो आणि मग साहजिक तिचं आरोग्य काय होतं, बिघडत असतं. तसेच स्त्रीच्या शरीराची जी नैसर्गिक रचना आहे त्या नैसर्गिक रचनेमुळे तिच्या शरीराची खूप सारी झीज होत असते, तिच्या हाडांची झीज होत असते, तिच्या पूर्णच अवयवांना त्यामुळे त्रास जाणवत असतो. आणि त्यामुळे स्त्रियांचं आरोग्य जे बिघडत असतं त्याला कारणच हे आहे की तिच्या शरीराची होणारी झीज. तसेच जागरूकता नसणं आणि सामाजिक असुरक्षितता. प्रत्येक गोष्टीसाठी जागरूकता असणं आजकाल खूप गरजेचं झालंय, की स्त्रियांच्या समस्या काय, त्यांना काय, त्यांचं मानसिक आरोग्य कसं आपल्याला सुधारता येईल याकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे. तसं आपण म्हणतो बघा, आपण लगेच मुलांनी काही घातलं चालतं, आपण मुलीने छोटी पॅन्ट किंवा तिला वाटतं आवडीचे कपडे जर वेअर केले ना आपण लगेच म्हणतो नको बाई, बाहेरचं वातावरण काही चांगलं नाही. बरं, तर का तिला असं सांगण्यात यावं? आणि माझं तर म्हणणं की तिला बाहेरचं वातावरण एवढं सुरक्षित असायला हवं की व्हॉट एव्हर सी वॉन्ट्स टू वेअर शी कॅन वेअर. तिला जे जे वाटलं ना तसं तिला आवडेल असं चांगल्या पद्धतीने ती राहू शकली पाहिजे, इतकं तुमच्या समाजात तिचं वातावरण हे सुरक्षित असलं पाहिजे. तसेच बघा, आजारांचं उशिरा निदान होत असतं स्त्रियांचं. आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी, आमच्या सर्व महिला भगिनींच्या माझ्या सकट मी सांगेल की आमचं दुखतं कुठे आणि आम्ही उपाय कुठे करतो. माझं दुखत असतं डोकं आणि मी करते उपाय पोटावर. म्हणजे काय करतो आपण, चुकीच्या किंवा आपण तात्पुरते इलाज करून आपल्या आजारांकडे दुर्लक्ष करत असतो आणि यामुळे खूप साऱ्या पर्यवसान मोठ्या आजारांचं आपल्या शरीरामध्ये होत असतं. म्हणजे चुकीच्या पद्धतीने आणि उशिरा झालेलं निदान आपल्याला त्रासदायक ठरत असतं. तसेच स्त्रियांचं आरोग्य खूप जटिल असल्यामुळे आणि याचा डायरेक्ट परिणाम काय होतो, स्त्रीच्या आरोग्यावर होत असतो. तसेच अपत्यांना जन्म देणं किंवा लैंगिक समस्यांबद्दल ज्या काही गोष्टी असतात स्त्रीला वाटतं की ही माझी जबाबदारी आहे. तशी एखादी महिला जर घरामध्ये गर्भधारणा करत असेल तर तिला असं वाटतं की किंवा मुलगा किंवा मुलगी होणं या गोष्टी ऍक्च्युली त्या डॉक्टरांचा भाग आहे किंवा निसर्गाचा भाग आहे. परंतु दोष हा स्त्रीला दिलं जातं आणि यामुळे ती स्त्री कुठेतरी तिच्या मनातल्या मनात ती खचत जाते की मला मुलगाच पाहिजे आहे यांच्या कारण अवास्तव अपेक्षांचं ओझं तिच्यावर लादलं जातं आणि याचा साहजिक परिणाम तिच्या गर्भधारणेवर होत असतो आणि गर्भधारणेवर परिणाम होणं म्हणजेच तिच्या होणाऱ्या त्या बाळावर त्याचा परिणाम होत असतं.
त्यानंतर तिला मिळणारं अपुरं पोषणद्रव्य हे सगळ्यात मोठं कारण आहे तिचं आरोग्य बिघडण्याचं. बघा स्त्रिया काय करतात, आपण सगळ्याच स्त्रियांचं सांगते, घरातल्या महिला चांगलं चांगलं केलं की ते पुरुषांना वाढून द्यायचं आणि मग खालचं काही रस्सा वगैरे उरला तर आपण खायचं. तर पुरुषांचंही म्हणणं असतं की सोबत बसूया, पण महिलांनी अशी आपली धारणा करून घेतली आहे. बघा पाहुणं जरी गेलं ना, लेडीज आणि जेंट्स, तर जेंट्स आधी बसतं आणि ती महिला जी पाहुणी आलेली असते ती नंतर बसते. म्हणजे आपणच आपलं असं तयार करून घेतलाय माइंडसेट की पुरुषांनी आधी जेवायचं असतं आणि त्यानंतर मग महिलांनी जेवायचं असतं. त्यामुळे काय होतं, अपुरं पोषण तिचं होत असतं. त्यामुळे आपल्या या कम्युनिटीमध्ये आपण जर कसं संतुलित आहार घेत असतो मित्रांनो, तो तुमच्या महिलांचं, तुमच्या घरातल्या बहिणींचं आणि आईचं, पत्नीचं आरोग्य नक्कीच सुधारण्यास मदत करणार आहे. म्हणून आपण सकस संतुलित आहार नक्कीच त्यांना देत असतो. बघा असुरक्षित गर्भपातांमुळे जो हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो, त्या हार्मोनल इम्बॅलन्स मध्ये तिचं शारीरिक चक्र पूर्ण खराब होतं आणि त्यामुळे देखील तिचं आरोग्य बिघडत असतं. त्यानंतर वाढलेलं वजन बघा, पुरुषांच्या तुलनेत ना स्त्रियांना गुडघ्यांचे आजार, संधिवाताचे आजार जास्त प्रमाणात होतात. का? कारण ती जेव्हा डिलिव्हरी होते, प्रसूतीनंतर तिचं साहजिक तिचं वेट गेन होत असतं आणि वेट गेन झालं की त्याचा परिणाम काय होतो, तिच्या गुडघ्यांवर त्याचा लोड येतो आणि लोड आला की तिचे गुडघे त्रास होतात, तिला खाली बसणं मुश्किल होतं आणि तिचं शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य देखील ढासळत असतं. त्यानंतर काही ठिकाणी किंवा शहरी भागामध्ये असं काही असतं की धूम्रपान आणि मद्यपान करण्याची देखील काही महिलांना सवय असते. त्या धूम्रपान आणि मद्यपानामुळे देखील काही महिलांचं आरोग्य हे बिघडत असतं. आणि जसं पार्लरमध्ये वगैरे आपण जातो ना, तर पार्लरमध्ये अति केमिकल किंवा सौंदर्य प्रसाधनाचा जर अति वापर केला तर त्याच्याने देखील स्त्रियांचं आरोग्य ढासळत असतं. कारण या सौंदर्य प्रसाधन जरी आपण बाहेरून लेप लावत असतो ना, परंतु एक आपल्या श्वासावाटे, आपल्या तोंडावाटे, आपल्या डोळ्यावाटे ते आत जातात आणि कालांतराने त्याचा आपल्या आतल्या संस्थांवर परिणाम होऊन वंध्यत्वाची समस्या ही सगळ्यात मोठी आज स्त्रियांना भेडसावणारी समस्या आहे. कारण वंध्यत्वाकडे खूप जणांची आता वाटचाल आहे आणि याला कारण म्हणजे आपली चुकीची आजची लाईफस्टाईल, जी आपण खूप सुधारणं आता गरजेचं आहे. त्यानंतर पुरेशी झोप न घेणं, महिलांचं सगळ्यात मोठं बघा, सकाळी सगळ्यात घरामध्ये बघा, सगळ्यात आधी कोण उठते? महिला. आणि सगळ्यात उशिरा कोण झोपते? महिला. मग ह्या सर्व प्रोसेसमध्ये त्या बिचारीची काही झोप पुरेशी होत नसते आणि त्यामुळे तिचं आरोग्य हे बिघडत असतं. कारण उशिरा उठल्यामुळे किंवा उशिरा झोपल्यामुळे तिची झोप पुरेशी होत नाही, तिचं चयापचय बिघडतं, तिचं चयापचय बिघडलं म्हणजे तिचं पोट साफ होत नाही, म्हणजे तिला फ्रेश वाटत नाही आणि म्हणजेच तिची दिवसभर एनर्जी लेवल काय असते, डाऊन असते. म्हणजे पुरेशी झोप न झाल्यामुळे देखील आपल्या महिला भगिनींचं आरोग्य काय होत असतं, बिघडत असतं. एवढंच नाही तर नुसतं कामातच नाही, काही महिला भगिनींना आता काय झालंय, अडिक्ट झालंय. रात्री 9, 10, 11 पर्यंत आपण मोबाईल, लॅपटॉप, संगणक या आपण काय करतो, खेळत बसतो, व्हॉट्सअप चालत बसतो, इन्स्टाचे रील बघत असतो. यामुळे आपली काय होत नाही, झोप पुरेशी होत नाही आणि साहजिक आपलं आरोग्य काय होत असतं, बिघडत असतं. त्यानंतर आर्थिक स्वावलंबन नसणे सगळ्यात मोठी समस्या. मी जेव्हा आता कोच म्हणून काम करते ना मित्रांनो, जेव्हा मी जाते ना असं कुणाकडे, खूप महिला भगिनींनी आता जवळून बघितल्या, त्यांची खूप इच्छा असते की आपण या कम्युनिटीमध्ये यावं, आपण न्यूट्रिशन घ्यावं, पण कदाचित त्या आर्थिक स्वावलंबी नसल्यामुळे त्या कुणावर तरी डिपेंड असतात आणि त्यामुळे त्या स्वतःसाठी काहीतरी घेऊ शकत नसतील, तर याच्या इतकी खेदाची बाब नसते. आणि म्हणून आर्थिक स्वावलंबन असणं खूप प्रत्येक महिलेसाठी इथं गरजेचं ठरत असतं. बघा व्यायामाचा अभाव, स्त्रियांना काय असतं की त्यांचं लग्न किंवा मुलं बाळ झाले ना की त्यांना असं वाटतं की संपलं माझं सगळं, माझं आरोग्याचं काम झालंय किंवा माझं शारीरिक काम आता संपलंय. परंतु इथूनच खरी सुरुवात असते तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची. आणि व्यायामाच्या अभावामुळे स्त्रियांचं आरोग्य हे काय असतं, बिघडत असतं. एक तर वेट लॉस खूप होतो किंवा तुमचा वेट गेन होत असतं आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे खूप साऱ्या समस्या स्त्रियांना तोंड देत असतात. तसेच चुकीच्या दृष्टीने स्त्रियांकडे जे पाहिलं जातं ती देखील एक मोठी समस्या आहे की त्यांच्या बाकीचे, मी आधीच सांगेल की मासिक समस्या असो किंवा त्यांचा पुनर्निर्मितीचा अधिकार असो, या गोष्टींकडे चुकीच्या दृष्टीने पाहिल्यामुळे त्यांचं शारीरिक आणि मानसिक संतुलन काय होत असतं, कमी जास्त होत असतं. तसेच ऑफिसमध्ये बघा, मी एक शिक्षिका आहे, काही महिला बँकेत जॉब करतात, कोणी साड्यांच्या दुकानात, कोणी वेगवेगळ्या प्रकारे आपण वर्क करत असतो महिला.
तिथे जर तुम्हाला शौचालयाची तुमच्या बाकीच्या इतर तुमच्या गोष्टींसाठी जर प्रॉपर जागा नसेल तर तुमचं हायजीन मेंटेन होत नाही आणि मग त्यामुळे काय होतं, तुमचं आरोग्य बिघडत असतं. ही जरी वाटणारी छोटीशी गोष्ट असेल, पण जर त्या ठिकाणी शौचालय उपलब्ध नसेल, काय होतं माहितीये का? बघा, माझ्या देखत माझ्या भरपूर मैत्रिणींना ही समस्या येत असेल. जर शौचालयाची जागा नसेल ना, आपण साहजिक पाणी कमी पितो. मग आपण काय म्हणतो, पाणी जर पिलं ना मला वॉशरूमला जावं लागतं. वॉशरूमची जर तिथे सुविधा नसेल तर आपण काय करतो, मग ते पोट आपण तसं धरून ठेवतो आणि आपल्याला लघवी आपण वेळेवर करत नाही. यामुळे होतं की आपल्या किडनीवर त्याचा परिणाम होतो आणि मग तो आउटलेट न मिळाल्यामुळे आपल्याला पुढे पुढे मूतखड्याची किंवा आणखी वेगवेगळे आजार आपल्याला होऊ शकतात. म्हणून ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की स्त्रियांचं आरोग्य बिघडण्याला कारण की त्या जिथं जॉब करत असतात त्या ठिकाणी त्यांना शौचालयाची पुरेशी उपलब्धता नसणं आणि त्यामुळे त्या पाणी कमी पित असतात. आता बघा, युके वगैरे परदेशामध्ये मी जेव्हा अनुभव ऐकत असते इतरांचे, तिथं बघा स्त्रियांसाठी ऑफिसमध्ये सॅनिटरी पॅड, जसं आपण हँडवॉश स्टेशन असतं की नाही हॉटेलमध्ये गेल्यावर आणि टिश्यू पेपर उपलब्ध असतात, तसं त्या ठिकाणी सॅनिटरी पॅडची उपलब्धता केलेली असते. कारण ऑफिसमध्ये किंवा कुणाला काही समस्या आली तर त्या ठिकाणी त्यांना ते लगेच अवेलेबल व्हावं. मग ह्या समस्या जेव्हा आपल्या शाळेतल्या मुलींना वगैरे येतात त्यावेळी त्यांचं हायजीन मेंटेन होत नाही आणि त्यामुळे साहजिक त्यांचं आरोग्य काय होत असतं, बिघडत असतं. त्यामुळे पीसीओडी पीसीओएच चे प्रॉब्लेम आपले कोचेस आपल्याला सांगत असतात आणि ते या ठिकाणी वाढत असतात. तसेच प्रसूती दरम्यानचं मृत्यूचे जे प्रमाण आहे ते भारतातलं खूप जास्त आहे आणि त्याला सर्वात कारण आहे आपली सामाजिक म्हणजे जागरूकता नसणं, आपलं दारिद्र्य, आपला देश विकसनशील असल्याचं कारण आणि लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि तसेच स्त्रियांच्या आरोग्याबद्दल जागरूकता नसणं. यामुळे प्रसूती दरम्यान स्त्रियांचं जर मृत्यूचं प्रभाव, ती जरी निर्मिती करत असते पण त्यावेळेस जर तिचा मृत्यू होत असेल तर याच्या इतकी खेदाची बाब नाही. म्हणून स्त्रियांचं आरोग्य जर बिघडत असेल तर याच्यामुळे, आणि ते कधी कधी इतक्या प्रमाणात बिघडतं की त्यांचं त्यांचं जे आरोग्य आहे की त्यांचा मृत्यू देखील त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर बघा, मोनोपॉज. सगळ्यांनी हा शब्द ऐकलेला आहे. मोनोपॉजचा जो काळ असतो ना तो सर्वात कठीण काळ असतो. जसं सुरुवातीला स्त्रियांना मासिक धर्म सुरू होतो आणि जो तेव्हा मासिक धर्म त्यांचा बंद होणार असतो त्यावेळेस त्यांना खूप मोठ्या आधाराची गरज असते. कारण हा मोनोपॉजचा काळ म्हणजे त्यांना मानसिक आणि शारीरिक आधाराची गरज असते. कारण यावेळेस ते डिप्रेशन मध्ये जाणार असतात. कारण त्यांना असं वाटतं की माझी प्रौढत्वाकडे वाटचाल आहे. ऍक्च्युली असं नसतं, परंतु त्यांना असं वाटतं की मी नवीन निर्मिती प्रजनन क्षमता माझ्यामधली कमी होत असते कारण त्यांचा मासिक धर्म या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर असतो. त्यांचे पिरियड्स इरेग्युलर होतात आणि यावेळेस त्यांचा हार्मोन इम्बॅलन्स झालेला असतो, त्यांची चिडचिड होते. एवढंच नाही तर याचं एवढं मोठं लक्षण आहे की त्यांना नैराश्य येतं, त्याच्यानंतर त्यांचा स्मृतिभ्रंश या ठिकाणी होत असतो त्या काळापुरता. आणि त्यावेळेस जर घरातल्याने तिला सपोर्ट केला नाही तर ती महिला निराशेच्या गर्दीत नक्कीच सापडत असते. म्हणून मेनोपॉज हा खूप मोठा कारण आहे की महिलांचं आरोग्य हे त्या ठिकाणी बिघडत असतं. इव्हन एवढंच नाही, वाटते सोपी गोष्ट की गरोदरपणात आहे ना बेढप दिसण्याचं प्रमाण देखील वाढत. कारण साहजिक आहे, तिच्या शरीरात एक जीव वाढत असतो, ती बेढप दिसते आणि यामध्ये तिचा कॉन्फिडन्स काय होत असतं, कमी होत असतं किंवा डिलिव्हरी नंतर तिचं वेट वाढत असतं आणि त्यावेळेस जर तिला प्रॉपर गायडन्स झालं नाही तर मात्र ती स्त्री काय असते, खचत असते. तिला असं वाटतं की आपण आता कसं तरी खराब दिसतोय आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो तिचं मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्य बिघडणं. हे झाले त्याचे कारण. आता आपण बघूया की लक्षणं काय, कशावरून तुम्ही ओळखायचं की या स्त्रियांचं आरोग्य इथं बिघडलं आहे. तर बघा, मानसिक तणावात जर स्त्री असेल, ती जर निराशेत असेल, नैराश्य तिला येत असते आणि सामाजिक दृष्ट्या जर तिला उपेक्षित असल्यासारखं वाटत असेल तर ती स्त्री निराशेमध्ये आहे किंवा तिचा मानसिक आजार बळावत आहे, सगळ्यात मोठं लक्षण आहे. त्यानंतर मी तुम्हाला आता सांगितलं मोनोपॉज मध्ये चिडचिड होते, स्मृतिभ्रंश होतो. एवढंच नाही, एकाग्रतेचा अभाव. आपण म्हणतो बघा आईला, कारण आपण जेव्हा मोठं होतो ना आपली आई 50च्या आसपास किंवा 55च्या आसपास असते. आपण काय काय तुझ्या लक्षातच राहत नाही, तू इथं कुठे ठेवलं. आपण तिला काहीतरी वस्तू ठेवायला देतो आणि ती मिसप्लेस करते आणि मग आपणच तिला चिडचिड करतो की का तुझ्या लक्षात राहत नाही. पण तिलाही ऍक्च्युली कळत नसतं कारण ती बिचारी शिकलेली नसते की मला असं काय होतं. जी प्रत्येक गोष्ट सगळ्यांच्या हातात देणारी ती आई जेव्हा तिला आठवत नाही त्यावेळेस ती स्वतःचाच विचार करते की असं काय झालं माझ्या शारीरिक बदलामध्ये की मला आता स्मृतिभ्रंश व्हायला. थोड्याशा काळासाठी तो पिरियड असतो, पण त्यावेळेस जर त्या स्त्रियांना समजून घेतलं तर नक्की ती महिला भगिनी चांगल्या प्रकारे ते सर्वाइव्ह करू शकत असते तिचा तो पिरियड.
त्यानंतर बघा आत्मविश्वासाचा अभाव होणं हे सगळ्यात मोठं लक्षण आहे स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याचं. आत्मविश्वास त्यांचा मधला काय होत असतं, जसं माझं वजन वाढलं होतं ना, माझा आत्मविश्वास खूप कमी झालेला असतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी समाजामध्ये चांगल्या प्रकारे वावरू नाही शकत आणि याच कम्युनिटी मला तो माझा कॉन्फिडन्स तिथं परत दिलेला आहे. तर इतरांवर सतत अवलंबून राहण्याची भावना ही म्हणजे असुरक्षिततेची भावना असते. तिला असं वाटतं ती खंबीर असते. जर ती एक जीव जन्माला घालू शकते तर बघा मित्रांनो ती किती सशक्त आणि किती सबल आणि किती ताकदवान असेल. परंतु तिनेच असा माइंडसेट करून घेतलेला असतो ना की मी इतरांवरच अवलंबून राहिली पाहिजे. मी एकटी कुठे प्रवास करू शकत नाही, रात्रीची मी एकटी जाऊ शकत नाही, मी हॉटेलमध्ये एकटी जाऊ. सतत स्त्रीला काय करायची आपण सवय करून दिली की ती आपण सतत तिला कोणाच्या तरी सोबतीची तिला गरज असते. सोबतीची गरज असायलाच पाहिजे. परंतु तिने हा माइंडसेट करायला नको की मी एकटी काहीच करू शकत नाही. आपण सर्व गोष्टींसाठी सक्षम होऊया. त्यानंतर इम्युन सिस्टीमचे प्रॉब्लेम या ठिकाणी तयार होत असतात. कारण हार्मोन इम्बॅलन्स झाले की इम्युन सिस्टीमचे प्रॉब्लेम देखील या ठिकाणी त्यांचे या लक्षणांमध्ये दिसत असतात. त्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती स्त्रियांची कमी होत असते कारण शारीरिक झीज होत असते, हार्मोन इम्बॅलन्स तयार होत असतो आणि त्यामुळे आपले बघा कोचेस जेव्हा चेकअप करतात तेव्हा सांगतात की तुमची इम्युनिटी पॉवर कमी आहे, तुमचं म्हणजे तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. पटकन तुम्ही खाली बसल्या की तुमच्या पायाला गोळे येतात किंवा हातापायला मुंग्या येतात. हे सगळे आपले प्रतिकारक शक्ती कमी असण्याचे कारण आहे. त्यानंतर मासिक पाळीमध्ये अनियमितता होणं किंवा रेग्युलरिटी येणं हे सगळ्यात मोठं लक्षण आहे आपल्या आरोग्य ढासळण्याचं. त्यावेळी होणारे जे संप्रेरकांमधले बदल असतात त्यामुळे आपल्या आरोग्यात काय होत असतं, बदल होत असतं. तसेच भावनिक आणि मानसिक शारीरिक बदल हे सगळ्यात मोठं लक्षण आहे मानसिक आणि शारीरिक आजार होण्याचं. त्यानंतर जेव्हा हे 4 दिवसामध्ये खूप सारं त्यांच्या शरीरातून ब्लड बाहेर जात असतं त्यामुळे अशक्तपणा येत असतो, अॅनिमिया सारखे आजार होतात. बघा पुरुषांच्या तुलनेत डॉक्टरांचा असा रिसर्च आहे की अॅनिमिया हा आजार आहे, रक्तक्षयाचा आजार स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आहे. कारण त्यांच्या शरीरातल्या ह्या नैसर्गिक चक्र आहे यामुळे त्यांच्या शरीरात रक्ताची काय होत असते, कमतरता होत असते, लोहाची कमतरता होत असते आणि ही कमतरता फक्त भरून निघत असते आपल्या सकस संतुलित आहारामध्ये. तसेच रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची जी पातळी आहे ना ती खूप कमी होत असते त्यामुळे देखील त्यांना त्रास होत असतो. परंतु हा जर हार्मोनल इम्बॅलन्स जर तुम्हाला बॅलन्स्ड करायचा असेल तर स्पेशल फ्युअल आहे जे तुमच्या कोचला तुम्ही नक्कीच विचारू शकता, ते या बाबतीत छान मार्गदर्शन करू शकता. जास्तीचा ताणतणाव आपल्याला वाटतं की ताणतणाव म्हणजे स्ट्रेस म्हणजे अगदी छोटी गोष्ट आहे, पण इतकं जर ताणतणाव जास्तीचा असेल तर वंध्यत्वाची समस्या देखील त्या ठिकाणी उद्भवू शकते. कारण त्यानंतर बघा मासिक पाळी दरम्यान आहे ना किंवा त्या आधी किंवा त्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं. परंतु हे पोट फुगणं जर तुमचं 8 दिवसापेक्षा जास्त दिवस जर महिला भगिनींना तुम्हाला माझी विनंती आहे, जर हे पोट फुगणं जास्त दिवस जर तुमचं टिकत असेल तर तुमचं ते एंडोमेट्रिओसिसचं प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे तुमचं रुटीन चेकअप तुमच्या डॉक्टरांकडनं तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. कारण की हलक्यात घेण्यासारखी ती गोष्ट नसते. हे सगळ्यात मोठं लक्षण आहे. त्यानंतर बघा गर्भधारणेत मधुमेहाचं प्रमाण खूप वाढतं स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत. कारण का? कारण गर्भधारणेमध्ये स्त्रियांमध्ये रक्तातील साखरे जेव्हा आम्ही हॅपी टू हेल्प घेतो की रक्तातील साखरेची पातळी कशा प्रकारे वाढते, परंतु स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीमध्ये रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त वाढल्यामुळे त्यांना मधुमेहाचे आजार देखील होत असतात आणि तो हा त्रास त्यांना होतो. तसेच हृदयरोग, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल वाढणं या सगळ्या गोष्टी महिलांमध्ये जास्त पुरुषांपेक्षा जास्त होत असते. सगळ्यात मोठा आजार जर असेल तर ब्रेस्ट कॅन्सर. बघा महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर जो उद्भवणारा आजार आहे इतका मोठा आहे कारण त्यामुळे एक तर त्या डिप्रेशन मध्ये जातात, त्यांचा एक शारीरिक काहीतरी भाग खराब होत असतो आणि याला कारण म्हणजे त्यांचं झालेलं दुर्लक्ष. म्हणूनच आपल्या शारीरिक हालचालींकडे किंवा आपल्या शारीरिक बदलांकडे आपण खूप व्यवस्थित असं अवेअरनेस आपला असला पाहिजे. आपण ते त्यासाठी त्यांना मदत फक्त होणार आहे आपल्या घरातल्या पुरुष मंडळीची, म्हणून या आरोग्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर युटीआय मी सांगितलं, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हा मोठा आजार होतो. कारण का? स्त्रियांमध्ये होण्याचं कारण का? स्त्रीची एक तर शारीरिक जटिल अशी रचना, त्यानंतर तिचा अवेअरनेस, तिचा हायजीन मेंटेन करण्याची मध्ये ती कमी पडते आणि तिला बाहेर शौचालय जे नुसते ऑफिसलाच नाही तर खेडेगावांमध्ये अजूनही काही ठिकाणी घरामध्ये शौचालय नाही, मग उघड्यावर जातात आणि त्या ठिकाणी मग तिला युरिन ट्रॅक इन्फेक्शन सारखे आजार काय होत असतात. त्यानंतर हाडांची घनता कमी होणे म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस. बघा पुरुषांपेक्षा स्त्रियांचं ना सांधिवात आणि गुडघेदुखीचं प्रमाण हे
जास्त असतं, कारण का त्यांची हाडांची घनता ही झीज होत असते आणि त्यामुळे हाडांची घनता ही काय होत असते आणि ती हाडांची झीज भरून काढण्यासाठी देखील स्पेशल फ्यूल आहे, ते तुम्ही तुमच्या कोचला विचारू शकता. त्यानंतर संधिवात, पोटदुखी, केस गळणे, त्यानंतर स्मृतिभ्रंश, अंगदुखी, गर्भाशयाचे आजार, खूप सारे आजार आहे. आपण आजारांपेक्षा आपण स्त्रियांच्या आजारांवर उपचार जास्त आपण इथं बघूयात, म्हणून मी ते शॉर्टकट सांगते. त्याचे सतत थकवा येणे, हृदय, किडनी, लिव्हर यांच्यावर लोड येणे आणि या सगळ्याच रक्ताशी संबंधित जे आजार आहे आपण यांना फेस करत असतो. हे विटॅमिन्स आणि आयर्नची कमतरता देखील स्त्रियांमधल्या आजारांना कारणीभूत होत असतं. हे झालं शारीरिक आजार, परंतु मानसिक आरोग्य देखील तेवढंच महत्वाचे. मानसिक आरोग्य देखील ढासळण्यामध्ये, स्त्रियांमध्ये नैराश्य, चिंताग्रस्तता आणि आहाराशी संबंधित त्यांचा अवेअरनेस नसणे, किंवा पुरुषांना चांगल्या आहाराची गरज आहे, स्त्रीला गरज नाही, किंवा इव्हन आपल्या महिला भगिनी काय करतात माहितीये का, प्रेग्नन्सी मध्येच फळं खायची असा त्यांचा एक माइंडसेट असतो. नारळ पाणी फक्त गर्भवती महिलेलाच दिलं जातं, पण असं नाहीये. नारळ पाणी हे तुमच्या शरीराला एका सलाईनचं काम करत असतं. तुमचे स्किन छान ठेवतं, तुमची केस छान ठेवत असतं, तुमच्या शरीरातल्या गरजा पूर्ण करत असतो. नारळ पाणीच नाही, फळं असो, भरपूर हिरव्या पालेभाज्या असो, या सगळ्या गोष्टींची तुमच्या शरीराला गरज आहे. आणि जर ती कमतरता झाली तर खूप साऱ्या आरोग्याच्या समस्यांना तुम्हाला काय होतं, तोंड द्यावं लागतं. तर बघा, मी लक्षणं सांगितले, कारण सांगितले, आणि आता आपण जाऊया, कारण उपाय जर नसतील माझ्या प्राईम टाइमचा उपयोग नाही, कारण मी ते पुढे अर्धवट सांगितल्यासारखं होईल, म्हणून आपण आता जातोय उपायांकडे. सगळ्यात पहिला उपाय आणि अतिशय सोपा, स्त्रीने स्त्रीचा आदर केला पाहिजे. एका महिलेने दुसऱ्या महिलेला अगदी महिलेसारखी वागणूक देणं म्हणजेच सर्व समस्यांचा उपाय. बघा, बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो की स्त्रिया हुंडाबळी, आता राहिलं नाही ते, पण पूर्वीच्या काळी कदाचित असेल, किंवा पिक्चर मध्ये दाखवलं जातं असं म्हणूया आपण, की स्त्री स्त्रीला त्रास देत असते. तर आपण एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीने समजून घेतलं ना, तर या सगळ्या समस्या आपोआप सॉल्व्ह होणार आहे आणि जगणंच या महिलेचं खूप सुसह्य होणार आहे, सोपं होणार आहे. म्हणून समजून घेऊया, एकमेकींशी मैत्री करूया, सगळ्यात पहिला उपाय मला वाटलेला. त्यानंतर पुरेसा आणि पोषक आहार मिळणं आणि संतुलित आहार मिळणं, जो आपल्या कम्युनिटीमध्ये या ठिकाणी मला आता जवळजवळ 190 महिला इथं ऐकताय. या 190 महिला हा आहार जर घेत असतील ना, तर तुमचं पोषक तत्व नक्कीच पूर्ण होत आहेत. तसेच मुलींच्या आणि महिलांच्या विशिष्ट ज्या आरोग्यविषयक गरजा आहेत त्या पुरवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवा काय करायला हव्या, बळकट करायला हव्या. बघा, आपल्या सरकारने आपल्याला खूप साऱ्या सुविधा दिल्या आहेत, पण सगळ्यात जास्त जर अवेअरनेस आपल्याला ठेवायचा असेल तर महिलांच्या, कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलं जातं. जर स्त्रीचं आरोग्य चांगलं असेल तर तिच्या पोटी जन्माला येणारं मूल असो, मुलगी असो, मुलगा असो, म्हणजे आपली पूर्ण भवितव्य भारताचं तिच्या शरीरामध्ये आकार घेत असतं ना, तर तिला खूप सारे पोषक तत्वांची गरज आहे आणि म्हणून ते तिला देणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, निरोगी जीवनशैली अंगीकारणं, हेल्दी लाईफस्टाईल. आपल्या महिला आहेत ना, लग्नानंतर असं वाटतं माझं सगळं संपलं. त्यांना आधी खूप छंद असतो, वाचण्याचा छंद असतो, त्यांना फिरण्याचा छंद असतो, त्यांना गाणे ऐकण्याचा छंद असतो, त्यांना गार्डनिंग करायचा, म्हणजे गार्डन मध्ये फुलं वगैरे लावण्याचा, असे खूप सारे छंद असतात. पण या कुटुंबाच्या राहाडगाडग्यामध्ये आपण कुठेतरी आपले हे सगळे स्वप्न काय करत असतो, गुंडाळून बघा, तुम्ही पण इन द कंपॅरिझन ऑफ पुरुषांच्या आपण म्हणू शकतो, पुरुषांचे गेट टुगेदर खूप जास्त होतात, ते त्यांची मैत्री लग्नानंतर पण कॅरी फॉरवर्ड करतात. पण तू महिला भगिनींना बघा, स्वतः आज माझा प्राईम टाइम झाला की जरा विचार करा की आपल्या कित्येक जुन्या मैत्रिणींशी आपण टच मध्ये आहोत की आपण कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. म्हणजे आपण काय करतो, या लाईफस्टाईलमुळे ना आपले स्वतःचे छंद आणि जे आवडी आहेत ते आपण काय करतो, गुंडाळून ठेवतो. तर नव्याने आपण सुरू करूया, आपल्या जुन्या मैत्रिणींशी, जुन्या मित्रांशी आपण कॉन्टॅक्ट करूया, त्यांना पण हेल्दी लाईफस्टाईलची आपण काय करूया, ओळख करून द्या, ज्यामुळे आपण देखील आनंदी राहू शकतो. त्यानंतर नियंत्रित वजन, कंट्रोल्ड वेट किंवा आयडियल वेट राखणं हे सगळ्यात गरजेचं आहे. कुणी सांगण्यापेक्षा आपल्यालाच कळतं की मी स्लिम आहे की फॅट आहे ते. त्यामुळे आपणच आपलं शरीर आज आरशात बघूया आणि आपण आपल्या आयडियल वेट कडे जर गेलो तर आपल्या शारीरिक समस्या नक्कीच इथं दूर होणार आहे. तुमचा कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढणार आहे. त्यानंतर लिंग आधारित भेदभाव न करणं हा सगळ्यात मोठा उपाय आहे. कारण समानतेची जर वागणूक दिली, जर मुलाला दुधाचा ग्लास तुम्ही आई जर देत असेल आणि मुली जर म्हणत असेल तू शिळ्या भाकरीचा काला घेऊन जा, तर यामुळे तिचं आरोग्य नक्कीच ढासळत असतं. म्हणून मुलगा मुलगी असा किंवा घरातले कामं फक्त मुलीनेच करायला पाहिजे आणि मुलाने मात्र मोकळं फिरायचं असं नाही. माझ्या वडिलांची एक चांगली गोष्ट सांगते, मी अशा वातावरणात वाढलेली आहे ना की आम्ही 3 भावंड आहोत. लहानपणी मी जर भांडे घासले तर माझे दोघं भाऊ ते भांडे वॉश करायचे. माझी आई जॉब करणारी होती, माझ्या आईने जर पोळ्या केल्या असतील तर माझे वडील आमचे डबे भरायचे. हे सगळं मी लहानपणापासून बघितलेलं आहे. त्यामुळे मी एक खूप छान लाईफस्टाईल मी अनुभवली आहे आणि सर्वांनी मला असं वाटतं की हीच जर लाईफस्टाईल, समानतेची वागणूक जर सगळ्यांना घरात मिळाली
तर नक्कीच आपलं सगळ्यांचं महिलांचं आरोग्य खूप काय होणार आहे, तिचं जीवन सुखकर होणार आहे. म्हणून ही सुरक्षित भावना दिलं, त्यांना लैंगिक शिक्षण देणं, आणि जर वर्गामध्ये बघा या सगळ्या गोष्टी जर लहानपणापासून जर शिकवल्या ना, तर पुढच्या समाजात ज्या आज चुकीच्या गोष्टी घडतात, आपण म्हणतो लहान मुलींवर अत्याचार केले जातात, कारण मुलांची चूक नसते, परंतु त्यांच्यामध्ये होणारे जे बदल आहे ते चुकीच्या मार्गाने जातात. जर त्यांना ते प्रॉपर शिक्षण, जर लैंगिक शिक्षण जर त्यांना शाळेमध्ये प्रॉपर वेने दिलं गेलं, तर त्यांच्या त्या समस्या क्लिअर होणार, त्यांच्या क्युरीज क्लिअर होणार आहे, आणि त्यामुळे ज्या अशा वाईट घटना आहेत त्या घडणं नक्कीच या ठिकाणी थांबणार आहे. तसेच मातेची बाळाची आरोग्य जे काळजी घेण्याविषयी जागरूकता ही काय वाढली पाहिजे, भरपूर वाढली पाहिजे. कारण जर ती माता निरोगी असेल तर ते अर्भक देखील या ठिकाणी काय राहणार आहे, निरोगी. बघा दवाखान्यात पण आपण गेलो ना, असं होतं कधी कधी की आपण ना त्या आधी बाळाकडे जातो, पण मला असं वाटतं की आधी त्या आईची तब्येत विचारायला हवी की बाळा तुला कसं वाटतंय. त्या आईला जर विचारलं ना, तिच्या ज्या वेदना तिने भोगलेल्या असतात ना, त्या नक्कीच कमी होणार असतो. पण आपण काय त्या आनंदामध्ये तिला विसरून जातो की जिने जन्म दिला आहे तिच्या देखील वेदना खूप महत्वाच्या आहे. जर त्या वेदना समजून घेतल्या, तिचं शारीरिक आणि मानसिक बळ त्या ठिकाणी काय होत असतं, वाढत असतं. तसेच गरोदरपणात विशेष काळजी, मी सांगितलं की गरोदरपणात फळभाज्या, नारळ पाणी असे खूप सारे, त्यानंतर आपलं जे सकस संतुलित हा खूप मोठी आपल्याला या ठिकाणी मदत करतं. हार्मोनल इम्बॅलन्स जे होतात त्यासाठी पण जे फ्यूल आहे ते जर आपण घेतलं तर महिलांचं आरोग्य सुधारण्यामध्ये मदत होते. तसेच रजनिवृत्तीच्या काळात तिला विशेष मानसिक आधाराची गरज आहे आणि तो आपण सगळ्यांनी दिला पाहिजे. तसे तिचं सामाजिक, मानसिक आणि आर्थिक स्थान बळकट केलं. जरी ती स्वावलंबी नसेल, जर ती पायावर उभी नसेल, परंतु पुरुषांनी तिला एवढं स्वातंत्र्य जर दिलं की तिला पाहिजे तसं ती करू शकते, पाहिजे त्या गोष्टी, तिच्या आवश्यकता गरजा पूर्ण करू शकते, तर नक्कीच तिचं मानसिक सबलता ती वाढणार आहे, तिचं आर्थिक सामर्थ्य देखील या ठिकाणी डेव्हलप होणार आहे. तसेच तूप खाताच काही रूप येत नसतं, त्यामुळे महिलांनी काय केलं, जसं आपण म्हणतो की मोठं झाल्यावर पण नाही, जर स्त्री मुलगी जर जेव्हा जन्माला येते तेव्हापासून जर तिच्या आरोग्याची जर काळजी घेतली, नक्कीच ती एक चांगली माता बनणार आहे, एक चांगली पत्नी बनणार आहे, आणि एक समाजामध्ये एक चांगली स्त्री म्हणून ती देश उभारणीच्या कार्यात ती काय करणार आहे, तिचं योगदान देणार आहे. त्यानंतर बघा, मासिक पाळीबद्दल जे घरात बोललं जात नाही, त्यामुळे देखील तिचं आरोग्य बिघडत असतं, आणि तो सगळ्यात मोठा उपाय आहे. मी आताच एक परवा चेकअप केलं, एक आदरणीय दुबे सर मला ऐकतायत या ठिकाणी, त्यांची पूर्ण फॅमिलीचं चेकअप होतं. मला सांगायला खूप आनंद वाटतो इथे, कारण त्यांच्या 2 पुतण्या होत्या, दोन्ही स्पोर्ट्स मध्ये अगदी अव्वल होत्या, म्हणजे बॉक्सर होत्या, दोन्ही जुळ्या होत्या, 17-17 वर्षाच्या. त्यांनी मला नाही सांगितलं त्यांची काय समस्या आहे, ते त्यांच्या काकांजवळ म्हणजे दुबे सरांजवळ गेल्या आणि अगदी मोठ्याने बोलल्या त्या, "ओ काका, त्या मॅडमला सांगा ना म्हणे, आमचे ते पिरियडचे प्रॉब्लेम आहे ते सांगा ना म्हणे, त्या सांगतील मग त्याच्यावर काही आहे का." म्हणजे बघा किती मोकळेपणाने, म्हणजे दुबे सरांनी तो आत्मविश्वास त्या मुलींचा वाढवला आहे, किंवा त्यांनी त्या मुलींना इतकं प्रेमाने वागवलं आहे की त्या त्यांच्या पुतण्या, मुलगी तर सांगतेच, पण त्यांच्या दोघी पुतण्या त्यांच्या पायाजवळ अशा बसून बोलल्या माझ्या देखत की त्या मॅडमला सांगा की माझी अशी अशी प्रॉब्लेम आहे, माझा पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, आणि मग त्या मॅडम मला सांगतील का. म्हणजे हा जो अवेअरनेस आपल्या हेल्थ कम्युनिटीमध्ये आल्यामुळे मिळतोय ना, हा मला एक नवीन प्रेरणा देऊन गेला की आपण खूप चांगल्या ट्रॅकवर आहोत, खूप चांगल्या लोकांसोबत आपण काम करत आहोत. त्यानंतर तेच सांगितलं की चुकीच्या पद्धतीने होणारे गर्भपात रोखणे, आई होणं सर्वात आनंदाची गोष्ट जर असेल, परंतु खराब जीवनशैली, अस्वस्थ आहार आणि वाईट सवयींमुळे हे जे आई होण्याचं स्वप्न आहे ते आपलं लांब होत असतं, आणि जर आपण चांगल्या जीवनशैली जर अंगीकारली तर आपलं हे स्वप्न देखील पूर्ण होत असतं. त्यानंतर गर्भाशय, बघा खूप साऱ्या समस्या आता आल्या स्त्रियांच्या, गर्भाशयाचे म्हणजे ऑपरेशन करणं, तर गर्भाशय काढल्यानंतर तुमचं काय होत असतं, वजन वाढत असतं, आणि ते वजन वाढल्यानंतर पुन्हा तुमच्या खूप साऱ्या आरोग्य समस्या येत असतात. त्यामुळे गर्भाशय काढल्यामुळे तुमचं वजन नियंत्रित करणं हे खूप महत्वाचं आहे, आणि ते वजन नियंत्रित करायचं असेल तर आपल्या कम्युनिटीमध्ये यायला हवं, आपलं सकस संतुलित आहार घ्यायला हवा, आणि गर्भाशय काढल्यानंतर तुमचं मासिक सायकल जे बंद होत असतं, त्यामुळे तुमच्या शरीरात हार्मोनल इम्बॅलन्स होतो, आणि तो बॅलन्स करण्यासाठी जे फ्यूल आहे ते तुम्ही नक्कीच तुमच्या कोचला विचारू शकता. त्यानंतर मी सांगितलं, जसं मी कारण सांगितलं की पुरेशी झोप न होण्यामुळे आपल्या स्त्रियांचं आरोग्य बिघडत असतं, आणि त्यासाठी पुरेशी झोप जर घेतली नक्कीच तुमच्या आरोग्यामध्ये काय होणार आहे, सुधारणा होणार. कारण जर झोप झाली नाही तुमची चिडचिड होते खूप सारी, आणि मग त्यामुळे आपण मोबाईल लॅपटॉपचा सहारा घेतो, आणि पुन्हा मग ते दुष्टचक्र चालूच होतं, आपण पुन्हा उशिरा उठतो, आपण व्यायाम करत नाही. कारण महिला काय म्हणतात, आम्ही जेव्हा कोचेस म्हणून जातो ना कुणाकडे, आम्ही सांगतो बरं का
की सकाळी उठा, त्या म्हणता नाही नाही आम्हाला वेळच नसतो. म्हणजे पुरुषांना वेळ मिळतो आणि तुम्हाला मिळत नाही. तर तुम्हीच असं गृहीत धरलंय की सकाळी मी माझ्यासाठी 1 तास देऊ शकत नाही, परंतु जर काढला तर स्वतःसाठी नक्कीच वेळ मिळणार आहे. फक्त 1 तास स्वतःला द्यायचा आहे, 1 तास आपल्या कोचेसला फॉलो करायचा आहे आणि आपलं आरोग्य त्यामुळे काय होणार आहे, चांगलं होणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिक गॅजेट मध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण आपल्या आरोग्यावर तो वेळ घालूया. त्यानंतर भरपूर प्रमाणात पाणी पिलं पाहिजे. मी सांगितलं की पाणी कमी पितो आपण कारण आपल्याकडे त्या सुविधा नसतात, मग आपण साहजिक पाणी कमी पितो आणि पाणी कमी पिलं की आपली चयापचय शक्ती बिघडते आणि आपलं स्किन, आपले हेल्थ सगळीच खराब होत असते. म्हणून भरपूर पाणी पिणं हा सगळ्यात मोठा उपाय आहे, जसं आपले कोचेस सांगत असतात बघा. त्यानंतर चांगले छंद जोपासा, वाचन, गार्डनिंग, डान्स, व्हॉट एव्हर यू वॉन्ट. जर तुम्हाला हे कोच म्हणून काम कर, मला या कोच म्हणून मी ज्ञानदानाचं काम करते कारण मी प्रायमरी टीचर आहे, परंतु मला कोच म्हणून आरोग्यदानाचं काम करण्यात माझं काय झालं, हा छंद झाला. आता मला छान वाटतं लोकांच्या आरोग्यात बदल करण्याचं. जे तुम्ही पण तुमच्या आवडीचे छंद या ठिकाणी जोपासू शकता. त्यानंतर निरोगी आहार घ्या, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, फळे इत्यादी घ्या. तसेच झपाट्याने वजन वाढणं आणि कमी होणं ही धोक्याची चिन्ह आहेत मैत्रिणींनो. कारण तुमच्या शरीरात जो काही इम्बॅलन्स होत असतो त्यामुळे एक तर वजन खूप वाढतं किंवा वेट खूप कमी होतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टींबद्दल तुमच्या कोचशी बोला. आणि हे सगळ्यात मोठं लक्षण असतं पीसीओएस चे प्रॉब्लेम सुरू होण्याचं. पीसीओएस जर आपलं स्पेशल प्राईम टाइम होत असतो तेव्हा आपण नक्की त्या ठिकाणी ऐकूया. त्यानंतर पुढचा उपाय जो सगळ्यांना शक्य आहे की तिला खूप सारं, ती स्पेशल आहे ही भावना तिला तुम्ही करून द्या किंवा यू आर व्हेरी स्पेशल ही भावना तुम्ही जर घरातल्या स्त्रियांना जर जाणवून दिली तर नक्कीच त्यांचं जगणं सुसह्य होणार आहे. त्यासाठी छोटे छोटे सरप्राइजेस द्या, त्यांना गिफ्ट द्या. त्यांना गिफ्ट काय मोठ्याची अपेक्षा नसते आम्हा स्त्रियांना, आम्हा छोटंसं गिफ्ट दिलं तर आम्ही खुश असतो. म्हणून आपण देखील त्यांच्या भावनांचा आदर करूया जसं आम्ही स्त्रिया सगळ्यांचा करतो. तर सगळ्यांनीच घरातल्या पुरुषांनी जर त्या स्त्रीचा आदर केला तर नक्कीच त्या स्त्रीचं जगणं काय होणार आहे, सोपं होणार आहे. यासाठी मी सांगेल की फक्त 8 मार्चलाच महिला दिन साजरा करायचा असं नाही, तर प्रत्येक दिवस हा महिला दिन असतो. कारण महिलेशिवाय आपलं घर काय असतं, सुनं असतं, अपूर्ण असतं. महिला भगिनींनो सगळ्यात महत्वाचं सेल्फ मोटिवेटेड राहा. कोणीतरी येऊन तुम्हाला पुश करेल, कोणीतरी येऊन तुम्हाला चांगलं सांगेल, कोणीतरी तुमची हेल्थ बदलेल असं नाहीये. तुम्ही सेल्फ मोटिवेटेड जर राहिला ना, तुम्हाला कुणाचीच गरज नाही काही येऊन सांगण्याची. स्वतःचं इन्स्पिरेशन स्वतःच बना. तुमच्या मुलींसाठी तुमची ती आईच आदर्श असली पाहिजे. कुणी एक टीव्हीतली हिरोईन त्यांची रोल मॉडेल नसली पाहिजे. आपणच एक स्वतः असं एक रोल मॉडेल बनूया की आपल्या मुलींसाठी आपण आदर्श म्हणून सेल्फ मोटिवेट करत राहा. मेडिटेशन करा. व्यायाम वृद्धीसाठी कार्डिओ, ऍप्स वर्कआउट, अफर्मेशन, मेडिटेशन या सगळ्या गोष्टी जर आपल्या कॉलवर करून घेत आहोत, या सगळ्या सवयी नक्कीच तुमच्या आरोग्यात चांगल्या प्रकारे बदल करणार. त्यामुळे काय होतं, चयापचय वाढतं आणि हाडे आपले सुदृढ राहत असतात. बघा, शेवटी एवढंच सांगेल, उत्तुंग तुझ्या भरारी पुढे गगन हे ठेंगणे असावे. उत्तुंग तुझ्या या भरारी पुढे गगन हे ठेंगणे असावे. तुझ्या विशाल पंखाखाली अवघे विश्व वसावे. तुझ्या विशाल पंखाखाली अवघे विश्व हे वसावे. बघा, खूप सुंदर अशी देवाची निर्मिती आहे, पण त्या निर्मितीला खूप छान सुंदर ठेवण्याचं कार्य आपल्या सर्वांना करायचं आहे. म्हणून आपल्या माता भगिनी, आई असो, बहीण असो, आजी असो, मैत्रीण असो, या सगळ्यांचं आरोग्य आपण इथं चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कम्युनिटीमध्ये आपल्याला काम केलं जातं. आपला सकस संतुलित राहते यासाठी खूप सारी मदत करतो. तसेच अजूनही काही फ्युएल आहेत जे तुमच्या कोचला विचारू शकता. आणि महिलांचं आरोग्य आपण या ठिकाणी प्राईम टाइम जो घेतला त्यातले लक्षणं, कारण आणि उपाय आपल्या सगळ्यांना जरी माहित असली, पण नव्याने जेव्हा आपलं कोणीतरी सांगतं तर आपण नक्कीच त्याचं इम्प्लिमेंट करत असतो असं मला वाटतं. शेवटी एवढं सांगेल, एका महिलेने जर दुसऱ्या महिलेला महिला म्हणून जर वागवलं ना, तर सर्व महिलांचं जगणं खूप सुसह्य होणार आहे. आणि मी देखील या कम्युनिटी अशीच 1 वर्षापूर्वी जॉईन झाली होती. आणि गेल्या 2 ऑक्टोबरला माझ्या कोच जेव्हा माझ्या आयुष्यात आल्या, मी खूप साऱ्या व्याधींनी त्रस्त होती. 85 किलो माझं वेट झालेलं होतं आणि 85 किलो वजन तर होतच, पण त्यावर मला बीपी स्टार्ट झालेला होता. माझा बॅक पेन, त्याच्यामध्ये पिरियडचे प्रॉब्लेम, सगळ्याच गोष्टी माझ्या सुरू झाल्या होत्या. आणि माझ्या कोचने जेव्हा माझा रिझल्ट सरांनी इथं शेअर केलेला आहे. माझा कॉन्फिडन्स बघा कमी आहे, बघा किती मला नीट उभंही नाही राहता येते. आणि नंतर बघा, माझी हेल्दी लाईफस्टाईलमुळे माझे राहणीमान सुधारलं, माझ्यातला आत्मविश्वास वाढला आणि मी दिसायला देखील छान झाली असं मला आता वाटतंय. आणि माझ्या आयडियल वेटवर मी आज मेंटेन आहे. माझे खूप सारे हेल्थ इश्यू होते की जे माझ्या कोचने मला इथं जे सजेस्ट केलं, माझं फ्युल तर घेतं,
त्याबरोबर जे काही सहाय्यक असे मला न्यूट्रिशन माझ्या कोचने सांगितले, ते सर्व मी घेतलं. स्किनसाठी माझ्या कोचने मला जे आउटर न्यूट्रिशन सजेस्ट केलं ते देखील मी वापरलं. जसे राहुल सरांची बीटीसीचा बीटीसीची मला मदत झाली 22 किलो फॅट लॉस करायला. आणि थँक्यू माय कोच, थँक्यू दिस कम्युनिटी अँड थँक्यू दिस ग्रेट, थँक्यू सो मच. कॉल ओव्हर टू रिस्पेक्टेड आयरे सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. सगळ्यांनी क्लॅपिंग करा बघू. एक अतिशय छान विषयाची सखोलता, त्याच्यावरचं अतिशय मार्मिक आणि उद्बोधक असं मार्गदर्शन, आणि कुठलेही आडपडदा नाही, आणि प्रत्येकापर्यंत ते शब्द आणि लक्षणं, उपाय यांची अतिशय छान चर्चा आदरणीय ज्योत्स्ना पाटील मॅडम यांनी करून घेतली. तर आपण आधी त्यांच्यासाठी क्लॅपिंग करूया.